15 एप्रिलला ईडीची कारवाई आणि 24 एप्रिलला भाजपमध्ये प्रवेश। हम बीजेपी में विलय करते हैं। हा फक्त एक योगायोग आहे की काही मोठा पॅटर्न? कारण गेल्या काही वर्षात एक गोष्ट वारंवार दिसतेय, ती म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई होते आणि काहीच दिवसात तेच नेते पक्ष बदलतात। आता पण आम आदमी पार्टीच्या ज्या 7 खासदारांनी भाजप जॉईन केलंय त्यांच्यापैकी काही नेते जसे राघव चड्डा 2024च्या दारू घोटाळ्यात त्यांचं नाव येऊन पण ते लंडनमध्ये एन्जॉय करत होते आणि एकीकडे आपचे सिटिंग चीफ मिनिस्टर अरविंद केजरीवाल आणि मोठमोठे नेते जेलात गेले होते। त्यांच्या सोबतचे दुसरे एमपी अशोक मित्तल, हो तेच ज्यांनी राघव चड्डाला आता काहीच दिवसांपूर्वी राज्यसभेवर ॲज अ डेप्युटी लीडर म्हणून रिप्लेस केलं होतं आणि त्यांच्यावर 8च दिवसांपूर्वी म्हणजेच 15 एप्रिलला ईडीची कारवाई झाली आणि 24 एप्रिलला ते राघव चड्डा आणि इतर 5 एमपींसोबत भाजपसोबत जॉईन झाले, ज्यात भारतीय माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचा सुद्धा समावेश आहे। पण आता प्रश्न असा आहे, हा फक्त एक निव्वळ योगायोग आहे की एखादा मोठा पॅटर्न ज्यावर सरकार म्हणतंय कायदा आपलं काम करतोय तर विरोधक म्हणतायत की एजन्सीचा चुकीचा वापर होतोय? तुमचं म्हणणं तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच एक्सप्लेनरी व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करून घ्या।